रांजणगाव शेनपुंजी प्रभाग 38 मध्ये संजय प्रकाश दोडके यांना पाठिंबा। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रांजणगाव शेनपुंजी प्रभाग क्रमांक 38 मधून अपक्ष उमेदवार म्हणून श्री संजय प्रकाश दोडके यांनी उमेदवारी दाखल केली आहे। यावेळी रणसंग्राम ग्रुपच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला। प्रसंगी गंगारामजी हिवाळे, गजानन दोडके, राहुल आंबटवाड, कर्ता राठोड, उमेश दनके, योगेश मानकर, प्रवीण निकाळजे, प्रमोद धुळेसर, आप्पासाहेब कांबळे, विजय कांबळे, खंदारे पेंटर, हजारे, यश दोडके, प्रकाश दोडके, सचिन दोडके, रितेश साळवे, उद्योजक दिनेश तोर, सुहास शिंदे, अंशु चेक, नाना हजारे, विकास आवड, किशोर आवड, रतनभाऊ, संदीप भाऊ तिसगावकर यांच्यासह महादेव कांबळे, गोविंद चव्हाण, सागर, योगेश भाऊ, देवा कांबळे आदी मित्रपरिवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी संजय प्रकाश दोडके यांच्या उमेदवारीस शुभेच्छा देत प्रभागाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। मी शिवरायांची आठवण करून देतो। राजमुद्रा प्रत्येकाने बघितली, पण त्यावरचा जो मजकूर आहे ते प्रत्येकाला माहिती नाही। बरोबर, ती राजमुद्रा नुसती राजमुद्रा नाही, ते एक स्वप्न आहे। काय स्वप्न आहे? प्रतिपदे चंद्रलेखे वदिष्णू विश्ववंदिता शाह शुनशा शिव शस्याई मुद्राय भद्राय राजते। प्रतिपदेच्या कलेप्रमाणे वाढत जाणार व अवघ्या विश्वाला वंदनीय ठरणारे शहाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज ही राजमुद्रा आपणासोबत आहे व ही लोककल्याणासाठी चमकेल। काय स्वप्न दिले महाराजांनी? अवघ्या विश्वाला वंदनीय ठरावं। आज नवीन वर्षाचं आपण प्रत्येकाचं एक स्वप्न असेल। फार वेळ नाही घेता मी संजय दोडके साहेबांना शिवरायांची आठवण करून सनी मी शुभेच्छा देतोय। महाराजांची आठवण ह्यासाठी की ज्यावेळेस आपण महाराजांचं नाव ओठावरती घेतो त्यावेळेस एक नवीन ताकद, नवीन ऊर्जा मनगटात जन्माला येते। आणि स्वप्न जर गाठायचं असेल तर मनगटात ताकद पाहिजे, उरामध्ये ऊर्जा पाहिजे। ऊर्जा आणि मनगटात जर ताकद नसेल तर कुठलं स्वप्न पूर्ण होत नाही। आज तुमचं नवीन वर्षाचं काय स्वप्न आहे मला नाही माहिती, पण माझं नवीन वर्षाचं स्वप्न आहे की माझा मातंग समाज मला त्या संसदेमध्ये नाही। साहेब, तुमचा काल वाढदिवस आला, काय सांगणार? आज तुमचे सर्व समाज बांधव तुमच्या सोबत आहेत, काय सांगणार? काल माझा वाढदिवस होता आणि फार माझ्या समाजाने फार खूप काही प्रेम दिले मला। काल माझा वाढदिवस त्यांनी फार चांगल्या प्रकारे त्यांनी साजरा केला आहे। आणि प्रत्येक समाजातील प्रत्येक माणसाने एक नुसतंच वाढदिवस म्हणून साजरा केला म्हणून याचा विषय नाही आहे, पण प्रत्येक समाजातला प्रत्येक माणूस माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याचा मला फार गर्व आहे। तसेच अण्णाभाऊ साठे व लवजी वस्ताद यांच्यासारखे कार्य आपण भविष्यात रांजणगावसाठी करणार का? आवर्जून करणार। आज आपण ज्यावेळेस आज महापुरुष आमच्या पाठीमागे आहेत, लहुजी वस्ताद साळवे, त्यांचं एक ब्रीद वाक्य प्रत्येकालाच माहीत आहे, जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी। माझंही तेच तत्व आहे। आणि आजपर्यंत प्रत्येक माझ्या समाजातला प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये, प्रत्येकाच्या होटामध्ये एकच ब्रीद वाक्य निघणार आहे की एक मातंग समाजच एक असा समाज आहे। आणि अदरवाईज जसं छत्रपती शिवाजी महाराज जसं मावळ्यांना घेऊन चालतं आहे आणि मावळ्यांप्रमाणेच लहुजी वस्ताद जसं यांच्या तालमीमध्ये प्रत्येकच पुढारी, प्रत्येकच तालमीतला असा जसं लोकमान्य टिळक असतील, फडके असतील, बहुतांश अशी त्यांनी जसं लहुजी वस्ताद घडवलेत, तसं आजही मला वाटते त्यांचं नेचर वेगळं होतं, आपलं वेगळं आहे। आणि आजच्या भविष्य राजकारणामध्ये मला कुठलं राजकारण नको आहे, पण माझ्या आज गोरगरीब जनतेसाठी या रांजणगाव शेनपुंजीमध्ये आज मला उभं राहायचं आहे। तर प्रत्येक ठिकाणी बहुतांश अशा काही अडीअडचणी आहेत, जिथं मी वास्तव्य करतो अशा सुद्धा ठिकाणी एवढी काही दुर्मिळ अवस्था आहे की त्या ठिकाणी राहतासुद्धा येत नाही। तर ही रांजणगावची अवस्था एवढी बिकट आहे। तर ह्या राजकारणाचा एक विशेष मुद्दाच असा आहे की या जिल्हा परिषदेपासून ज्यावेळेस मला खूप काही पाठिंबा आहेच माझ्या समाजाचा, त्याच्यातून ज्यावेळेस आपल्याला यश येईल त्यावेळेस सर्वप्रथम समाजासाठी गावाचा विकास जेवढा होईल, या गावाच्या विकासासाठी आज मी माझा समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। आणि याच्यानंतर बाकीचा उमेश भाऊ काही 2 शब्द बोलतील। काय सांगणार उमेश भाऊ? आज जिल्हा परिषदसाठी ते अपक्ष लढण्याच्या तयारीत आहे, आपण काय सांगणार? मी हे सांगेल की राजकारणामध्ये मातंग समाज का पाहिजे, कारण आताचं जे राजकारण आहे कशा पद्धतीने चालू आहे गोष्टीच्या माध्यमातून सांगतो। एक राज्यामध्ये एक तंदूर विकणार असतो, तो तंदूर 5 रुपयाला विकत असतो। ती महागाई झाल्यामुळे त्याला 5 रुपयाला तर पुरत नाही, तर त्याला ती तंदूरचा रेट 5 रुपयावरून 10 रुपये करायचा असतो। पण ते राजेसाहेबांच्या परमिशनशिवाय शक्य नव्हतं। तर राजेसाहेबांच्या दरबारात जातो, राजेसाहेबांना विनंती करतो की राजेसाहेब महागाई खूप झाली आहे, मैद्याचं पीठ महाग झालं आहे, मी जो कोळशावर बनवतो तो कोळसा महाग झाला आहे, मला फक्त परमिशन द्या तुम्ही की 5 रुपयावरून 10 रुपये करा। राजेसाहेब सगळे त्याचे दुःख ऐकतात आणि राजेसाहेब सांगतात की तू खूप मेहनती, सकाळी 5ला उठतो, रात्री 10ला किंवा 12ला झोपतो, खूप मेहनती, तुला 10 रुपये पुरणार नाही, तू काय कर 30 रुपये तुझा रेट कर तंदूरचा। तंदूर विकणार म्हणतो राजेसाहेब हे कसं शक्य आहे, जनता नाराज होईल, सर ती माझी कंप्लेंट घेऊन सनी तुमच्या दरबारात येईल। राजेसाहेब सांगतात की हे माझं राज्य आहे, मला माहिती माझ्या प्रजेला कसं कन्व्हिन्स करायचं, तुझा माझा आदेश आहे। तो तंदूर विकणारा दुसऱ्या दिवशी ते पाटीचं जे रेट असतो 5 रुपये ते फोडून सनी 30 रुपये टाकतो।
तर 2-4 असे गावकरी सकाळी नाश्ता करायला येतात. ते बघतात, अरे हा तंदूर विकणारा कालपर्यंत 5 रुपयाला विकत होता, आज 10 रुपयाला 30 रुपयाला कसा विकतोय. 2-4-10 करता असे गावकरी जमा होऊन सनी राजासाहेबाकडे जातात. राजासाहेबाला सांगतात, राजासाहेब आपल्या राज्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे, लूटमार चालू आहे. तर राजासाहेब म्हणतात मला कल्पनाच नाही. मग ते तंदूरवाल्याची कहाणी सांगतात की त्यांनी तंदूर कालपर्यंत 5ला विकत होता, आज 30ला विकू लागला. राजासाहेब म्हणतात मला कल्पनाच नाही. तो असेल तशा परिस्थितीमध्ये त्याला दरबारात हजर करा. सैन्य जातात, त्याला उचलतात, दरबारामध्ये हजर करतात. राजासाहेब त्याला विचारतात, का रे कोणाला विचारून हे केलं. तो म्हणतो राजासाहेब मी तुमच्या. राजा म्हणतो चूप. राजा म्हणतो की माझ्या प्रजेशी फसवणूक मी चालू देणार नाही, माझ्या इतकेचं दुःख म्हणजे माझं दुःख तू कोणाला विचारून केलं. तर तंदूर विकणार म्हणतो साहेब तुम्हाला विचारून. तो बोलण्यात राजा त्याला चूप करत होता. राजाने त्याला सांगितलं की तू तंदूर 30 रुपयाला विकतो आहे, पण आता अर्धा रेट करायचा. किती करायचं? अर्धा रेट. म्हणजे कालपर्यंत 30ला विकत होता, आता कितीला विकायचा? अर्ध्या रेटमध्ये. प्रजाला विचारतो की तुम्हाला हे मान्य आहे का. प्रजा म्हणते हो. प्रजाला वाटतं एवढं मोठं राजाने आपल्या शब्दाला मान दिला आहे, वेळ दिला आहे. सर्वजण राजासाहेबांची घोषणा करून सनी तिथून निघून जातात. तंदूर विकणारा असतो तिथं. तंदूर विकणाऱ्याला विचारतो तुला कितीला करायचं होतं. तू म्हणे 10 रुपयाला. मी किती केले? अर्धा रेट 30 रुपयाकडून 15 रुपये. म्हणजे किती? तुझा कितीच फायदा? 10 रुपयाचा. आता काय करायचं? 10 रुपये तो ठेवायचे, उरलेले 5 रुपये मला आणून द्यायचे. म्हणजे प्रजा खुश, तंदूर विकणारा खुश, राजाही खुश. अशा पद्धतीचं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे. म्हणून मला वाटतं की मातंग समाज राजकारणामध्ये असला पाहिजे. आणि इतर समाजाला जर वाटत असेल की मातंग समाज बाबासाहेबांना बेमान झाला आहे, तर बाबासाहेबांना बेमान झाला आणि मांगा महारामध्ये वादिवाद निर्माण करून सनी राजकीय पोळी भाजण्याचं काम हे राजकीय कट आहे. मातंग समाज बाबासाहेबांना बेमान झाला नाही. जगप्रसिद्ध फकीरा ही कादंबरी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीस अर्पण करणारे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे होते. विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून स्वतःचा जीव गमविणारा बोचीराम कांबळे हा मातंग समाजाचा होता. आणि इतकंच नाही, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने बाबासाहेबांच्या उपकाराची जाण ठेवून सनी स्वप्न आहे माझं. मला त्या संसदेमध्ये मांगाचा वाहक उभागायचा आहे. मला त्या संसदेमध्ये मांगाचा वाघ उतरायचा आहे. जो बाबासाहेबावरती टीका करतो त्या लांडग्याच्या नजरेत नजर म्हणून मला जेबीम नाव त्या संसदेत गुंजवायचं आहे. आणि स्वप्न आहे माझं, मला मातंग समाज त्या संसदेत उतरायचं आहे. आणि स्वप्न काम करण्याचं काम संजय दोडके साहेब करतील ही माझी खात्री आहे. खूप खूप शुभेच्छा. तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या इथे सोडी झालेली आहे. आपण इलेक्शन लढणार आहात का? नाही. मग आपल्या रणसंग्राम मित्र मंडळ किंवा तुमचे अण्णाभाऊ साठे हा. तुमच्या याच्यातून कोणी उमेदवार तयार करणार आहात का? तसं काही नाही. आम्ही आमचे लहान बंधू म्हणजे इच्छुक आहेत झडपी साठी. व तसेच आमचे नितीन भाऊ शेजूळ बी म्हणजे वंचित आघाडीकडून उभा राहणार आहेत. आणि आमचे लहान भाऊ बी संजयजी दोडके साहेब हे बी उभा राहणार आहेत. त्यांना दोघाला बी आणि बा जे आमचा निर्णय होईल आमचे मोठे बंधू रतन भाऊ खरात व जे बी रणसंग्राम मित्र मंडळ की बाबा भाऊ असं नाही तसं, आम्ही त्या इच्छेनं काम करायची आमची इच्छा. आपण जिल्हा परिषद मध्ये आमचे संजय भाऊ दोडके हे देखील थांबणार आहेत. तर आमचा पूर्ण समाजाचा त्यांना पाठिंबा आहे. आणि असंच आपल्या समाजातील लोकांनी राजकारणामध्ये देखील उतरावं आणि तसंच शिक्षणात देखील उतरावं ही अशी आमची इच्छा आहे. बस एवढं बोलून. आपण पाहत होता हिंदी न्यूज. मी छत्रपती संभाजीनगर, अक्षय डोले. कट करा.